नमस्कार, सुस्वागतम. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत स्वच्छ सासवडसाठी. आणि या स्वच्छ सासवडचा जल्लोष साजरा करण्यासाठी आज या माझ्या लाडक्या गावात चला हवा युद्धची सगळी टीम घेऊन मी आलेलो आहे. सन्माननीय आमदार साहेब संजयजी जगताप यांचे मनापासून आभार की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलंय. आणि गेली अनेक वर्ष सासवडला येण्याचा योग नाही आला, पण 3-4 वर्षानंतर मी आलो आणि सासवडचं हे पालटलेलं रूप बघून मला फार आनंद झालाय. आणि मला अभिमान आहे की संत सोपान काकांची ही भूमी आहे, आचार्य आत्रेंची ही भूमी आहे. आणि या करेचं पाणी कुठेतरी माझ्याही रक्तात आलं, त्यामुळे माझ्याही लिखाणात ते सगळं जाणवू लागलंय. मला वाटतं खूप मोठा आशीर्वाद आहे या भूमीनं मला दिलेला. आणि या भूमीचा आशीर्वाद घेऊनच आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि सुरुवातीलाच या मंचावरती आमंत्रित करूयात झी मराठीवर गाजलेल्या डान्स ग्रुपचं, जे आपल्या समोर सादर करीत आहेत एक सुंदर गणेश वंदना. जोरदार टाळ्या. आम्हावर राहो तुझी कृपा सावली, तुझा बाप बंधू सखा तुझा माऊली. आम्हावर राहो तुझी कृपा सावली, तुझा बाप तुझा बंधू तुझा माऊली. धाव घेते भेटीसाठी तुझी लेकरे, तुझ्या पायी ठेवून माथा एक मागणे. ह्याची दान दे गा देवा तुझा विसर ना भावा, विसर ना भावा तुझा विसर ना भावा. आस तुझ्या दर्शनाची लागली जीवाला, विसर ना भावा तुझा विसर ना भावा. मोरया मोरया कार्यक्रमाची सुरुवात इतकी सुंदर झाली, गणेश वंदनेनं आपण सुरुवात केलेली आहे. तर आता या मंचावरती एक सुंदर गीत गाण्यासाठी येतोय, ज्याला आपण झी मराठी सारे ग म प मधून बघितलेलं आहे. नवीन एक त्याचा सिनेमाही येतोय, लग्न कल्लोळ ना, बरोबर ना, लग्न कल्लोळ नावाचा. सिद्धार्थ जाधव ज्याच्यामध्ये लीड आहेत. लवकरच तो सिनेमा आपल्या भेटीला येते. त्यातही त्यांचं गायन आहे, त्यांनी अभिनय केलाय, ते स्वतः म्युझिक डिरेक्टर आहेत त्या सिनेमाचे. आणि आता ते आपल्या समोर सुंदर 2 गाणी घेऊन येत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमचा मित्र स्वप्नील गोडबोलेसाठी. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरें तानी है माय भवानी.
तू जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माय भवानी। हम सब मर्द माँ बड़े बड़े खुददार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरणों की शपथ माँ जगदम्बे है माय भवानी। हे माय भवानी, हे माय भवानी। हम सब मर्द माँ बड़े बड़े खुददार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरणों की शपथ माँ जगदम्बे है माय भवानी। हे माय भवानी, हे माय भवानी। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। थँक यू, थँक यू। इंडियन आयडल मराठी हा कार्यक्रम सगळ्यांनी बघितलेला आहे. सोनी मराठीवरती हा कार्यक्रम आलेला होता आणि या कार्यक्रमाची ती उपविजेती आहे अत्यंत गोड गळ्याची गायिका श्वेतासाठी जोरदार टाळ्या. गुलाबी हवा पेडला बेजीवा, गुलाबी हवा पेडला बेजीवा, हाय श्वासात ऐकूये मोरवा
त्यांच्या जे बोलण्यातूनच मला कधी कधी विनोद मिळायचे आणि ते विनोद मी साठवत गेलो आणि त्या विनोदांचा आज कुठेतरी मला फायदा होतो. जसं की मी आत्ता सांगितलं की विनोद हा वेगवेगळ्या पद्धतीनं निर्माण होतो, तसंच सिच्युएशनल विनोद वेगवेगळे असतात. आता अशीच एक सिच्युएशन घेऊन इथे हवा युद्धचे 2 कलाकार येणार आहेत. खरं तर हे कपल आहे जे एकमेकांच्या प्रेमात पडलंय. हे आहेत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि ते आता या मंचावरती येणार आहेत. बघूयात मग आता यांचं प्रेम किती काळ टिकणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कॉमेडीची क्वीन स्नेहल शिदम आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे छोटा पॅकेट बडा धमाका अंकुर वाढवेसाठी. माझंच आहे माझंच आहे माझंच आहे माझंच आहे. सख्या हा असं किती वेळ मुक्या मुक्यान बसायचं र प्रिये? हा तुला माहित आहे ना मला मुक्यानं सुरुवात करायला आवडते. म्हणजे बोलण्याची सुरुवात मुक्यानं करायला आवडते. म्हणजे शांत बसलं की सुचते ना जरा म्हणून. बरं ते सांग ते संगी बरोबर लव लेटर पाठवत जाऊ नको बरं. काऊन काय झालं? अरे ती मेली आधी स्वतः वाचते आणि मग मला वाचायला देती. वाचू दे ना आपल्याला काय फरक पडायला लागला. अरे नुसती वाचत नाही ना त्याच्यातल्या तुझ्या शुद्ध लेकराच्या चुका काढती. ही संगीनं स्वतःला लय शहाणी समजते. नाही तर काय. तर मागच्या वेळेस मी लेटर मध्ये लिहिलं होतं हा त्वरित भेटायला ये. हा तिला वाटलं मला लिहायचंय त्वरित भेटायला ये. आता तिला काय माहित तुरीतली गंमत. बरं ती सगळं जाऊ दे. मला सांग एवढं अर्जंट काऊन बोलवलं मला. हा प्रिये हा आता मी जे काय सांगणार आहे त्याने तुला जबर धक्का बसणार आहे. बाई त्यामुळे काळजावर दगड ठेवून ऐक. हा आता आपला प्रेमभंग होणार आहे. एवढंच ना. मला वाटलं तुला येडसबीड झाला. येडी झाली काय तू? अरे नाही तसं नाही. म्हणजे मागच्या टायमाला तू माझ्या पप्पांना रक्त दिलतं ना म्हणून म्हणलं मी. अच्छा पप्पाची काळजी तुला नाही का? नाही नाही पण ते काय म्हणलं प्रेमभंग म्हणजे काय? ते आता आपलं ब्रेकअप होणार आहे. काय ब्रेकअप ब्रेकअप ब्रेकअप? आरामात त्या टीव्हीतल्या हिरोईन सारखं करत जाऊ नको. एखाद्या दिवशी खाडकन मान मोडल. अरे ते मान मोडायचं राहू दे रे. माझं दिल काऊन मोडलं ते आधी सांग. अरे तुझ्या बिगर कधी मला ऊस गोड लागला नाही. माझ्या बिगर तुला संत्री मोसंबी गोड लागली नाही. डायरेक्ट ब्रेकअप. ते सांगालो प्रिय. आता आपल्या नशिबाच्या उसाला कोल्हा लागलाय. आपल्या नियतीची मोसंबी आता डागळली आहे. त्यासाठी नाही कविता केली आहे मी. माझी स्वतःची कोणाची दुसऱ्याची नाही. ऐकून जा. भेटलास जर आयुष्याच्या वळणावर तो ओळखशील का मला. भेटलास जर आयुष्याच्या वळणावर तो ओळखशील का मला. काय म्हणून ओळख करून देशील तुझ्या सोबत असणाऱ्या तिला. निकिता म्हणजे निकिता निकिता मी पण तुला कविता ऐकवतो तू पण ऐक. तुझको इजहार मोहब्बत से अगर नफरत है तो तूने होठों को लरजने से तो रोका होता और हौसला तुझ में ना था मुझसे जुदा होने का वरना काजल तेरी आंखों में ना फैला होता. म्हणजे तू मॅड आहेस. पागल आहे. अगं माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय तर तुझे पप्पा आणि माझे पप्पा काल समाधान बारवर बसले होते. म्हणजे ते तिथं भेटतातच ना. तर तुझ्या पप्पा माझ्या पप्पा म्हणले तुमच्या पोरीचं लग्न ठरलंच आहे तर माझ्या पोरीचा आणि तुमच्या पोराचा साखरपुडा उकळून टाकू आपण त्यात. काय सांगतो. पण आता तुझ्या पायला पप्पा पण अरे नाही. या मंचावरती आणखीन एक सुरेल गळ्याची सुरेल गायिका येणार आहे. अनेक सिनेमांसाठी झी मराठीच्या अनेक मालिकांच्या टायटल सॉंगसाठी ती गाते. म्हणजे तुला शिकवीन चांगला धडा ही सिरियल तुम्ही बघता त्याचं टायटल सॉन्ग असेल. अनेक टायटल सॉंग्स तिने गायलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कविता रामचं. जोरदार टाळ्या. नमस्कार सासवडकर. कसं वाटतंय? काय म्हणताय सगळे? क्या बात है?
दिगंबरा सगळ्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे हा टाळ्यांच्या ये बात श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा आपला होणारा सन्मान सत्कार तमाम सासवडकरांच्या वतीने एक आगळा वेगळा क्षण आणि आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद क्षण आहे. दोन बंधू देश पातळीवरती एकाच वेळी सन्मानित करण्यात आलं आणि हा खरं काकांचा आदर्श परिवारातील एक परंपरा या दोन्ही बंधूंनी चालवलेली आहे. आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि आपल्या प्रशासकीय कामकाजाखाली ही सासवडची एक गौडदौड चालू आहे. या अगोदरचे मुख्याधिकारी माननीय श्री विनोदजी जळक साहेब आपण देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. सातत्यानं या महाराष्ट्राच्या भूमीवरती देशाबाहेर देखील ही जी हसवण्याची मुख्य भूमिका पार पाडताय. आपल्या सगळ्या कार्याला आपल्या या कर्तृत्वाला सासवडकरांच्या वतीने सलाम. विशेष सन्मान यासोबतच या ठिकाणी डॉक्टर निलेश सावळेजी यांच्या हस्ते हा सन्मान आणि सत्कार होतोय. गोविंद बापू बोत्रे यांचा विशेष सन्मान आहे. आजही मजबूत सूचनांच्या बाबतीतून आपण सातत्याने हा आवाज ऐकतो. मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल. दरवर्षी 100 तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून 2 तास करून स्वच्छतेच्या या संकल्पाला मी पूर्ण करेन. मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. नमस्कार. आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्यासाठी 11 जानेवारी 2024 हा सर्वांचा आनंदाचा दिवस होता. कारण या दिवशी आपल्या सासवडला संपूर्ण देशामध्ये सर्वात सुंदर स्वच्छ नगरपालिका म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला. दिवसभर आपण सासवड नगरपालिकेच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली होती आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल काल रात्री 2 वाजेपर्यंत निलेशजी सासवड नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी आज सुट्टी असल्यामुळे काल रात्री त्यांनी सर्व गाव साफ केलं कारण उद्या मला सुट्टी आहे. आणि ही शिस्त खरं म्हणजे त्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आज आपण सर्वांचा आदर सत्कार त्या ठिकाणी केलेला आहे. सर्वांना मानपत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु निश्चितपणे हे जे स्वच्छतेचे कर्मचारी आहेत त्यांना मी लवून आपल्या सर्वांच्या समोर नमन करतो कारण ते खरे आपले त्या ठिकाणी स्वच्छता दूत आहेत. निलेशजी मला कुठेतरी वाटते आज सगळेजण इथं उपस्थित आहेत. मी गेले 1 महिना महाराष्ट्र शासनाला सांगतोय आम्ही देशामध्ये एक आलोय. आम्ही सगळ्यात स्वच्छ नगरपालिका आणि शहर हे देशामध्ये आहे. कुणीतरी या आणि आमचा सत्कार करा. एवढा मोठा पुरस्कार मिळालेला सुद्धा कुणी त्याचा जल्लोष केला नाही. मग आम्ही सासवडकरांनीच ठरवलं की आमचा जल्लोष आम्ही करायचा. आणि मला वाटतंय देशाच्या नव्हे जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालंय की सासवडकरांचा सत्कार सासवडकरांनी केलाय. आणि आज स्वच्छ सासवडचा जल्लोष हा खऱ्या अर्थाने नागरिकांच्या सत्काराने त्या ठिकाणी झालाय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद मानतो आणि एकच विनंती 2024च्या फेब्रुवारीला करतो. आपण सर्वांनी शपथ घेतली आहे 1 नंबर येणं, सर्वात वरती येणं, पहिल्यांदा येणं हे खूप सोपं आहे. ते टिकवणं खूप अवघड आहे. नवरा आता या मंचावरती येणार आहे. त्याला त्याची बायको घरात घेत नाहीये. त्याचं कारण आता तुम्हाला पहिल्याच वाक्यापासून कळेल. कारण नवरदेव एक वेगळा सरबत घेऊन घरामध्ये आलेले आहेत. त्यामुळे बायको झाली नाराज. आता बघूयात
नवरदेवांना बायको घरात घेणार का? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. चला हवा उद्याची कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे आणि भाव कदा. गेला कुठं गावांना शोध्या बिगर रावांना सांगते मी खरं नाही खोटं नी खाजवाकी तुम्ही खाजवाकी आहो खाजवाकी नवरा शोधाया डोकनी खाजवाकी नवरा शोधाया डोकनी खाजवाकी नवरा शोधाया डोक. नमस्कार सासवड, आई लव यू. आज पीने वालों को पीने का बहाना चाहिए. वाह वाह वाह, मस्त मस्त. अरे ए सलाम गुरखा सलाम. गुरखे लोग की नाटकी आहे, टीप दिल्याशिवाय सोडतच नाही ते. हे घे जाओ. चलो. कोण गुरखा? बायको आहे मी. गुरखा माझी बायको आहे? मग गुरखेची बायको कुठे? अहो काय बोलताय, मी तुमची बायको आहे की नाही? अरे हा, काय करताय? हा हा येस. कुठे गेला होतात? महासभेला. कुठे? महासभेला. कोणी बोलवलं होतं? मुख्यमंत्र्यांनी. बाई हा मग काय, हे असे सगळे माणसं, 1,00,000, 1,50,000, 2,00,000 माणसं सगळी बसलेली, आमदार खासदार नगरसेवक सगळे असे बसलेले. आय टेक अ चार्ज ऑन स्टेज अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ द लाईफ अँड दॅट्स वाय आय एम हिअर. सासवड व्हेरी ब्युटिफुल कंट्री अँड स्वच्छ कंट्री. दिस वन आय एम प्राऊड ऑफ यू ऑल सासवड कंट्री ऑल पीपल. दॅट्स वाय आय एम हिअर. असं भाषण केलं, तेवढ्यात मुख्यमंत्री आले आणि थेट माझ्याशी बोलले. बापरे, काय बोलले? ए भाऊ, याला आधी खाली उतरवा, तुम्हाला सोडून जाऊ नको. पोरांची शपथ घे, तू नाही जाणार. हो बरं, मी पोरांची शपथ घेऊन सांगते मी नाही जाणार सोडून, पण एका अटीवर. काय काय? दारू सोडायची. अरे शब्द दिला, चल. सोडली? हा चल. खरं सांगताय? हा हा. देव पावला बाबा, खरं सांगते. चला वा, मग आता दारू सोडली ना, मी एक काम करते, छान असं की नाही श्रीखंड पुरीचा बेत करते. वेज वेज मध्ये सगळं वेज मध्ये छान सात्विक जेवण छान छान बनव बरं. चला चला, मी सोडली म्हणजे काय काय आता म्हणालात ना सोडली म्हणून? अरे ते उद्या, आज पार्टी. अरे पिणे वालो काय चालवलाय तुम्ही? नका ते पिऊ. अखंड ज्योत देवते तुझ्या निरांजनातली, अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली. त्रिशूल खड्ग घेऊनी विनाशण्या असुर ये, बनून रौद्र दामिनी प्रकाशण्या तिमिर ये. प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी, तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. आई अंबे, आई अंबे जगदंबे, मला भय दे, मला विजय दे, लढाया बळ दे हो. आई अंबे जगदंबे, मला भय दे, मला विजय दे, लढाया बळ दे हो. तुझेच रूप घेऊ दे, तुझेच रूप घेऊ दे, महाकाली शौर्य दे. आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे. आपण जातो एका पोलीस स्टेशन मध्ये, जिथे बायको हरवलीये ही तक्रार घेऊन गेलाय एक नवरा. बघूयात मग आता पोलीस स्टेशन मधले जे इन्स्पेक्टर साहेब आहेत त्यांना ही बायको सापडतीये का? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रोहित चव्हाण आणि भारत गणेश पुरे. नाही म्हटलं का लई जोर येते याला. एक गोष्ट लक्षात ठेव, तू सासवड मध्ये आलाय, स्वच्छ सासवडचं त्यांना पुत्र पुरस्कार भेटलेला आहे. जास्त वलवल करशील तुला पूर्ण स्वच्छ करून पाठवतील ते. इकडे भांग पित नाहीत, भांग पाडतात. असं
केस राहिले 2 टकल्यावरून भांग पाडून राहिला. हा अबे तू पोलीस स्टेशन मध्ये आला तर पोलीस इन्स्पेक्टरच भेटत ना तुला का कंडक्टर भेटणार आहे? मग मी तेच म्हणलो होतो ना, मी इन्स्पेक्टरच बोललो होतो ना. मी काय हेलिकॉप्टर बोललो होतो का? मी हेलिकॉप्टर बोललो होतो. ए हेलिकॉप्टर कसे आहे तुझे पंखे नट बिट फिट केलेत का तू, असं बोललो होतो का मी? बघा असला फालतूपणा करत जाऊ नका तुम्ही, मला आवडत नाही. मग तुला आवडते म्हणून का पाणीपुरी करू मी? हा हा भेलपुरी करू मी, शेवपुरी करू मी इथं? पण तुला सांगू मी खरं, मी हे करू शकतो सगळं. माहितीये का, ह्या गोष्टीत मला लय इंटरेस्ट आहे तुला सांगतो, आणि माझ्या हाताला चव पण आहे. मग बाहेर गाडी टाका नाही कधी? अबे पागल, तो मागं पागेल ना काय, पोलीस स्टेशनच्या मागं भेळची गाडी आहे ना, ते माहिती आहे ना, पाहिलं नाही लोक खासाठी किती मरमर करतात ते. नीट जाऊन बघा, खाऊन मरत असतील ते. ते करीना कपूर, तू जळलेला कापूर कशी राहणार आहे? हे बघा रंगावर जाऊ नका. मग काय चंद्रावर जाऊ मी? जाया कुठे जायचं आहे तिकडे जावा तुम्ही. अबे जा म्हणजे कसं जाणार आहे? गव्हर्नमेंट आम्हाला महिनाभर पुरत नाही, एवढसा पगार देते, एवढसा पगार. चंद्रावर का जाणार आहे? तिकीट कोण काढून देणार आहे? आपण मी म्हणलोय का तुम्ही चंद्रावर जा म्हणून? मग कसं म्हणतो चंद्रावर जा म्हणून? तुम्हीच म्हटलं ना चंद्रावर जातो जा म्हणून. मग तुम्हीच सगळं बोलताय, तुम्हीच विसरून जाताय. विसरून जाता म्हणजे मी विसर बोळ आहे? मला अबे परीक्षा देऊन पास झालेला माणूस आहे, हवालदार आहे, अंदर टाका पहिले. गप्पा ना तुम्ही, काय बोलताय तुम्ही? बघा मला तुमच्या नादालाच लागायचं नाही. नादाला म्हणजे मी तमाशातली बाई आहे, तुला नादी लावलं असं असं करून आलो मी, हवालदार आहे, अंदर टाका पहिले. सारखं सारखं त्याला कशाला बोलवताय तुम्ही? मला तुमची मदतच नको आहे. इकडे मदत नको म्हणजे? मदत नको म्हणजे इथं आला कसा काय तू सांग पहिले? माझी कंप्लेंट द्यायला आलो तुम्ही. मग कंप्लेंट दिली पाहिजे तू, गव्हर्नमेंट आम्हाला पगार देते, तू कंप्लेंट दिली पाहिजे. गव्हर्नमेंट हवालदार आहे, अंदर टाका. सारखं सारखं कशाला त्याला बोलताय? मी नाही तर तुम्हाला त्रास देत. नाही त्रास देत तुम्हाला मी. का त्रास देते? त्रास दिला पाहिजे तू. त्रासाचा आम्हाला गव्हर्नमेंट आम्हाला पगार देते, त्रास तुम्ही देणं आमचं काम आहे, तुमचं काम आहे, आणि तुमची सेवा करणं आमचं काम आहे. आणि तुम्ही असं करत नसाल तर हवालदार याला अंदर टाका. हवालदार तुम्ही तिथंच थांबा, मी येतो, मला अटक करा, मी आत घुसतो. नको तिकडं. काय करावं यार, इतकी लोकांची सेवा करत लोकांना समजत नाही. बहुतेक थंडीमुळे असं झालं असेल. मग दुसरा त्याचा प्रॉब्लेम काय ते बघूनच येतो मी. थांबा. विनोदी शाळेत. या शाळेतले विद्यार्थी फार कमाल आहेत. खरं तर एक शिक्षकी शाळा म्हणायचं का एक विद्यार्थी शाळा म्हणायचं असं झालंय, पण शाळेत एकच विद्यार्थी आहे, पण तो इतका आवली आहे ना 100 कमी पडेल एवढा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या धमाल प्रहसनासाठी भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे आणि पुन्हा एकदा भाऊ कदम. आज मी तुझी तोंडी परीक्षा घेणार आहे. सरप्राईज टेस्ट. सरप्राईज टेस्ट मला लय आवडती. नाही नाही घ्या ना तुम्ही परीक्षा. विचारा मॅडम तुम्ही. तर तू युनिफॉर्म नाही घातलास? सांगू काय? आज बर्थडे बाई. अरे वा, हॅपी बर्थडे. आय लव्ह यू. हे काय बोलतोय हा? काय नाही मी हॅपी बर्थडे बोललो, तुम्ही काय ऐकलं? आय लव्ह यू. सेम टू यू. काय काय चाललंय? हा असं कसं बोलतोय माझ्याशी? सरच बोलले सांग म्हणून. मी काय मनात ठीक आहे ठीक आहे, असू दे. हे बघ, टेन्शननी असं एकदम घाबरून जायचं नाही. हा शांतपणे उत्तर द्यायची. ठीक आहे.
सगळ्यात पहिला प्रश्न एकदम सोपा विषय इंग्रजी. सोपा सोपा आहे त्याला. एकदम सोपं. अ, तर आता मी तुला एक वाक्य देणार मराठीमध्ये, हा. ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं. अच्छा ठीक आहे. वाक्य असं आहे, त्यानं त्याचं काम केलं. जाऊ दे ना, केलंय तर कशाला आपण कशाला टेन्शन, झालंय ना काम. सर कसं विचार वाक्य सांग. उदाहरण देते मी. उदाहरण एक्झाम्पल. हा. हा एक्झाम्पल. त्यानं त्याचं काम केलं. त्यानं तिचं अरे काय ऐक ना नीट काय वाक्य? ऐकू. त्यानं त्याचं त्याचं म्हणजे हिमसेल्फ. स्वतःच थांबा ना. स्वतःच. आता विचारा. त्यानं त्याचं काम केलं. ही हॅज डन हिज वर्क. शाबास. नॉट बॅड नॉट बॅड. व्हेरी गुड व्हेरी गुड. पुढे काय पुढे काय? पुढे आणि मग तो करतच गेला करतच गेला करतच गेला. डन डना डन डन. ए डन डना डन डन डना डन डन डना डन डन डन. ए डा 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 डा. ए हे डन. फालतूपणा करू नको, नोकरी जाईल माझी. ते काय झालं मॅडम, मी शाळेत असं खेळीमेळीचं वातावरण ठेवलेलं आहे, त्यामुळे मुलांना असं प्रोत्साहन मिळते शिक्षणाला. इतकं मारीला मॅडम गेल्यावर लक्षात ठेवा. विचारा मॅडम, तुम्ही विचारा मॅडम. मुलं आहेत. बाई तुम्ही कंगना रनौतचा आवाज काढता, मला माहिती. एकदा होऊन जाऊ द्या आवाज. टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. हा. सबसे पहले तो आप सबका मैं शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि आप लोगों ने हमको यहाँ बुलाया है, क्योंकि कैसे है कि सासवड़ में हम जब भी कभी आते हैं, हमारा निवेश जो है वो सासवड़ से है, और हमें जितना आपको उस पर गर्व है उतना हमको भी उस पर गर्व है. सच्ची में एक बार जोरदार तालियां हमारे बच्चे के लिए होनी चाहिए. सच्ची में उसने सासवड़ ने तो अपना नाम पूरे भारत में रोशन किया ही है स्वच्छ गाँव करके, और नीलेश ने भी पूरी दुनिया में अपना नाम रोशन किया, तो उसके लिए तो बड़ी तालियां होनी चाहिए. और मैं सर का बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ कि हमको यहाँ पे बुलाया, इतनी इज्जत दी, इतना प्रेम दिया. बार बार बुलाते रहिए, हम आते रहेंगे. धन्यवाद. क्या बात आहे बाई. झालं तुम्ही विनाकारण नोकरी करता बाई. ओ असं विचार झालं. आता निळू फुलेचा खाली मारीन मूर्ख. इकडे पुढची म्हण, घरोघरी व्हॉट्सअपवर पुरी आहे. खरंच आहे, होत नाही काय सर. हो रे. आपटे मॅडम तो व्हॉट्सअप त्यांचे. गप्प बस, गप्प बस. अभ्यासाव्यतिरिक्त काही बोलायचं नाही. नाही बाई नाही. आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर तू नीट दिलं नाहीस तर तुला मी नापास करणार आहे. नीट विचार करून उत्तर दे. समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे. मध्यभागी काय झालं. नाही नाही. हा, समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे. हा, मग लिंब थोडा सरबत करा आणि पिया. त्याला काय. मला आता चिडवू नकोस, मी सांगते तुला. जे विचारले त्याचं शांतपणे उत्तर दे फक्त. समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे, त्या झाडावरून तू लिंबू तोडून कसं आणशील. सोपं आहे बाई. असं चालत जायचं समुद्रावरून. ए पापलेट चल तिकडं. ए सुरमई चल. अरे लिंबाचं झाड टक. हा घ्या लिंब. क्या बात आहे, मस्त. हे आल्यापासूनच मला माहिती होतं तुझे डोळे जितके निरागस आहेस ना, तू पण तितकाच निरागस आहेस. थँक्यू बाई. खूप छान. मस्त मस्त. तुझा बाप गेला होता का समुद्राच्या लाटांवरनं चालत कधी. मग तुमच्या बापान तरी समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड लावलं होतं का. मला नाही शिकायचं, मला नाही शाळेत यायचं. जाऊ तिकडे. बाप इकडे. काय काय मुलांचं किती तयारी करून घेतली. तुम्ही थांबा जरा. किती तयारी वाले. मी आता एक काम करेन, मला ना तुमच्यावरच डाऊट यायला लागलाय. तुम्ही आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. मी. हा तुम्ही द्या. तुम्ही मला सांगा, हु वॉज चंद्रगुप्त मौर्य. अरे बापरे. सांगा चला. हु वॉज चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य वॉज यंगर ब्रदर ऑफ गणपती बाप्पा मोरया. कमाल. आणि मंडळी, आता या कार्यक्रमाची खरं तर सांगता करण्याची वेळ आहे, पण कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत अतिशय सुंदर अशा एका नृत्याविष्काराने, आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा या मंचावरती आमंत्रित करतो ऋतुजा जुन्नरकर यांना. जोरदार टाळ्या.
या बसा राजे खुशी घ्या